आम्ही संपर्कामध्ये होतो या लेणीवरती अतिक्रमण आहे, पण ते काढायचं कसं, कुणी काढायचं, मग ते काम कोणाचं आहे, तर आपलंच आहे. कारखान्यामध्ये ही लेण्यांची निर्मिती झाल्याचं आपल्याला बघायला भेटतं. आता त्रैकुटक आणि वाकाटक हे जे दोन कालखंड आहेत, हे यासाठी आपण सांगतो की वाकाटकांचा जो कालखंड आहे, त्या वाकाटकांच्या कालखंडाची जी शैली आहे बांधकामाची, ती आपल्याला या मंडपेश्वरच्या लेणीला बघायला मिळते. कारण कधी अजिंठा लेणीमध्ये गेलात, त्याच पद्धतीने औरंगाबादच्या लेणीमध्ये गेलात आणि तिथे घटोत्कच नावाची एक लेणी आहे, या लेणीमध्ये गेला तर तुम्हाला ही रचना अगदी सामान्य बघायला मिळते. अशा रचनेचं स्वरूप आपल्याला घारापुरीच्या देखील लेणीमध्ये आहे, जोगेश्वरीच्या लेणीमध्ये देखील आहे. आता आपल्याला माहिती असेल जोगेश्वरीला आता आपण जोगेश्वरी म्हणतो, त्यावेळेस त्या लेणीचं नाव होतं अंबाला लेणी. मग त्या लेणीचं नाव काय आहे? अंबाला बौद्ध लेणी म्हणून त्याचा उल्लेख त्या जुन्या लेखकांच्या यादीमध्ये आहे. म्हणजे हे काय आहेत, अशा पद्धतीने